Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We welcome all our precious viewers who are watching us online on various platforms in the glorious and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्त जो तारणाऱ्याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये जे सर्वजण तुम्ही आम्हाला ऑनलाईन पाहत आहात, तुम्हा सर्व अनमोल प्रियजनांचं आम्ही स्वागत करत आहोत. Today is a Saturday blessing meeting. आज शनिवारची आशीर्वाद सभा आहे. God is wonderfully going to speak to us through His anointed servants. देवाचे अभिषिक्त दास यांच्याद्वारे प्रभू परमेश्वर आज आपल्या बरोबर अद्भुतरित्या बोलणार आहे. As you hear the word of God, God is going to bless you in every area of your lives. आणि जसं आज तुम्ही देवाचं वचन ऐकणार आहात, प्रत्येक भागामध्ये प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. So sit in faith and hear the word of God. तर विश्वासाने अवश्य तुम्ही आज पहा आणि देवाचं वचन ऐका. So to hear from God, let's put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri, with a mighty applause. देवाची वाणी ऐकण्यासाठी आपण स्वागत करूया देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं जोरात टाळ्या वाजून. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to you all in तुम्हा Jesus' name. सर्वांचे येशूच्या नावामध्ये उबदार असं स्वागत आहे. I hope you have all joined us this time. आणि यावेळेला सगळे एकत्र जमलेले असाल अशी आशा पण आहे. I believe that God is going to speak to you माझा विश्वास आहे की देव तुमच्याशी बोलणार आहे and His word will bless you. आणि त्याचा शब्द तुम्हाला आशीर्वादित करेल. Never give up, कधीच हार मानू नका. no matter what happens. काही जरी झालं तरी In everything, प्रत्येक गोष्टीत know this that God is with you. हे जाणा की देव तुमच्या बरोबर आहे And He will never leave you, He will never forsake you. आणि देव तुम्हाला कधी सोडणार नाही, कधीही टाकणार नाही. Let nothing dampen your spirit. कुठल्याच गोष्टीनं तुमचा आत्मा जो आहे तो विजू देऊ नका. Because Christ in you is the hope of glory. कारण तुमच्यातला ख्रिस्त सर्व गौरवाची आशा आहे. Amen. आमेन. Before I start with the word, वचन सुरू करण्या अगोदर I would like to inform you मला तुम्हाला सांगायला आवडेल that Sunday we are having breaking of bread. की रविवारी आपण प्रभू भोजन घेणार आहोत. And please don't miss this great event आणि कृपा करून कोणीही हे प्रभू भोजन चुकवू नका. because God will richly bless you. कारण की देव तुम्हाला धनवान रीतीनं त्यातून आशीर्वादित करेल. Breaking of bread is specially designed for the church. प्रभू भोजन खास रीतीनं चर्चसाठी रचलेलं आहे. In what way, Pastor? कुठल्या रीतीनं तुम्ही असं म्हणताय पास्टर? 3 kinds of blessings. नेहमी सांगत असतो ते मी की जे 3 आशीर्वाद आहेत, Long life, दीर्घायुष्य, good health, सुदृढता healing. आणि आरोग्य. So we need to receive these blessings from God on तर Sunday. हे आशीर्वाद आपण रविवारी देवाकडून घ्यायची गरज आहे. So after the word we will have breaking of bread. तर वचन संपल्यानंतर प्रभू भोजन असणार आहे. Now we will open our Bibles to Lamentation chapter 1 verse 6. विलाप गीत याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 6वं वचन आपण काढणार आहोत. Lamentation chapter 1 verse 6. विलाप गीत पहिला अध्याय 6वं वचन. Her princes are become like deers that find no pasture, and they are gone without strength before the pursuer. विलाप गीत पहिला अध्याय 6वं वचन म्हणतं, आणि सियोनेच्या कन्येचे सारे तेज तिच्यापासून गेले आहे. तिचे सरदार ज्या हरणास चारा सापडत नाही त्यांच्यासारखे झाले आहेत आणि पाठीस लागणाऱ्या पुढे शक्तिहीन होऊन गेलेले आहेत. Can you see that? म्हणजे लक्षात येतंय का तुमच्या काही? What is happening to Jerusalem here in this case? या बाबतीत इथे यरुशलेमेचं काय होत आहे तुमच्या लक्षात येतंय का? Here the Bible says इथे बायबल म्हणतं that Jerusalem lost its glory. यरुशलेमेचं सगळं वैभव गेलं. The princes, the leaders have become like deers that are hunted. आणि सगळे पुढारी म्हणा, सरदार म्हणा, ते असे झालेत की जणू काही त्यांच्या हरणाच्या मागे जसं कोणी लागलेलं असतं तशी अवस्था झालेली आहे. Not only that, आणि इतकंच नाही, they have no grass to eat, त्यांच्याकडे खायला चारा नाहीये and yet they are being chased. आणि तरीही त्यांच्या मागे मात्र लागले, त्यांचा पाठलाग होतोय. And that is the condition that prevailed that time. आणि अशी अवस्था त्यावेळेला होती. And that is the similar kind of condition that is prevailing today. आणि तशीच काहीतरी अवस्था आजही आहे. Man is running because he is being pursued. आणि आजही किंवा आत्ताला सुद्धा तशीच काहीतरी अवस्था आहे की मनुष्याचा पाठलाग होत आहे, खायला चारा नाहीये. I mean, the virus is really running after man. आणि खरोखरच हा व्हायरस कसा माणसाच्या मागे लागलाय तुम्ही बघा ना. Economy is going down. आणि त्याच्यामुळे बघा आर्थिक परिस्थिती किती खालावली. And so he is being pursued. आणि इतका म्हणजे पाठलाग चाललेला आहे माणसाचा. Bible says बायबल the म्हणतं beauty of Zion is gone. सियोनाचं सौंदर्य गेलेलं आहे, Glory is gone. वैभव गेलेला आहे. And so we can see somewhat that kind of atmosphere prevailing
today. सारे तेज तिचे निघून गेलेले आहे. तर हे जे काही वर्णन आहे ते आज आपल्याला या सध्याच्या काळात बरोबर दिसतं. And somebody that is being pursued can never relax. आणि असा जो कोणी असतो ना की ज्याचा पाठलाग होतोय तो आरामात बसू शकत नाही ना, कारण त्याच्या पाठीमागे लोक लागलेत. And if he has no strength आणि left, जर त्याच्याकडे ताकद उरलेली नाहीये, he is already a prey. ऑलरेडी तो त्याची शिकार होणार आहे आता. मग He is already a casualty. म्हणजे ऑलरेडी त्याला आता काही ना काही इजा होणार आहे. And Bible says such people are like deer that is famished for food. आणि बायबल म्हणतं की अशी जी कोणी माणसं आहेत ती अशा हरणांसारखी आहेत की ज्या हरणांना चारा मिळत नाहीये And they खायला, are chased to exhaustion by hunters. आणि पाठलाग मात्र शिकारी इतका करत आहेत की बास. What is chasing you today? आज अशी कुठली गोष्ट आहे की जी तुमचा पाठलाग करत आहे? Many things are chasing you. अनेक गोष्टी तुमच्या पाठीमागे आज लागलेल्या Maybe असतील. creditors are chasing you. कदाचित सावकार घरी पैसा मागायला लागला, Virus is chasing you. व्हायरसही पाठीमागे लागलेलाच आहे. Hard times are chasing you. आणि अवघड असा काळ तुमच्या मागे लागला असेल. Debts are chasing you. कर्जबाजारी पण मागे लागलेलं असेल. Some of you were full of glory once upon a time, तुमच्यातली काही माणसं एकेकाळी अगदी वैभवानी ओतप्रोत भरलेली होती, but now it is faded away. आणि आता मात्र ते सगळं वैभव निघून गेलेलं असेल. Some people are so tired काही लोक फारच दमलेली असतील कदाचित, that they are ready to give in to the devil. आणि इतकी दमलेली, इतकी हताश झालेली आहेत की आता शेवटी ते सैतानाच्या आहारी पण जायला तयार आहेत. अशी अवस्था काहींच्या जीवनात असणार आहे. Beloved people, तर माझ्या प्रिय लोकांनो, if you feel that bad luck or evil eye or all these calamities are chasing you, तुम्हाला जर असं वाटत असेल की दुर्भाग्य म्हणा, वाईट नजर म्हणा, वाईट दृष्ट कुणाची तरी म्हणा, या सगळ्या गोष्टी तुमच्या मागे लागल्यात असं जर तुम्हाला वाटतंय, don't think so this is the end of the world. तर असा विचार करू नका या सगळ्यात की संपलं, आता जग संपलं, असा विचार करू नका. The devil is never greater than our God. सैतान इथं कधीच आपल्या देवापेक्षा मोठा नव्हता आणि मोठा नाही. No sickness is greater than God. आणि एकही आजार आपल्या देवापेक्षा मोठा नाही. No plague is greater than our God. एकही पीडा आपल्या देवापेक्षा मोठी नाही. No hard situation is greater than our God. कुठलीच अवघड परिस्थिती आपल्या देवा इतकी मोठी नाही जेवढा आपला देव मोठा आहे. Because God is over and above everything. कारण की शेवटी देव सगळ्याहून वर आहे, सगळ्या गोष्टींवर, सगळ्या माणसांवर. Amen. Amen. And God's promise is, आणि देवानी दिलेलं वचन असं आहे, God says देव म्हणतो in Isaiah 49 verse 23, यशया 49 त्यातलं 23व वचन, I will contend with him that contends with you, जो तुझ्याशी वाद घालेल त्याच्याशी मी वाद घालीन, and I will save your children. आणि तुझ्या मुलांना मी वाचू. यशया 49:23, आणि राजे तुझे पोचणारे तुझ्या पायांची धूळ चाटतील तेव्हा जाणशील की मी यहोवा आहे. जे माझ्यावर आशा ठेवतात ते लाजवले जाणार नाहीत. I will contend with him that contends with आणि you. जो कोणी तुझ्याशी वाद घालेल त्यांच्याशी मी वाद घालीन. In Zechariah 9:11, मग जखऱ्या 9वा अध्याय 11वं वचन असं म्हणतं, God says, I will remove you out of your waterless pit. मी तुम्हाला तुमच्या पाणी विरहित खड्ड्यातनं बाहेर काढीन. Praise God. देवाला धन्यवाद या सर्व I वचनांसाठी. will remove you from the waterless pit. मी तुम्हाला तुमच्या पाणी विरहित खड्ड्यांमधून बाहेर काढीन. Did God do it? परमेश्वराने असं केलं का की ज्या खाचेत काही पाणी नाही तिथून मी तुला बाहेर काढीन? असं केलं का देवानी? Yes. केलं. There is an example. एक उदाहरण आहे आपल्या समोर. Joseph was thrown into the waterless pit योसेफाला पाणी नसलेल्या खड्ड्यात फेकलेलं होतं, and God saved him. आणि देवाने त्याला तिथून सोडवलं, वाचवलं. Not only God saved him, आणि फक्त देवाने त्याला सोडवलं, वाचवलं एवढंच नाही, God made him the prime minister of तर Egypt. देवाने त्याला सोडवलं, देवाने त्याला वाचवलं, आणि देवाने त्याला मिस्र देशाचा पंतप्रधानच करून ठेवलं. That is the rags to riches story. आणि ही जी कथा आहे याला म्हणतात की पार खड्ड्यातनं महालापर्यंतची कथा, Praise किंवा God. फाटक्या कपड्यांपासून शाही जग्यापर्यंतची कथा. So you don't need to worry. तर सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा की टेन्शन घेऊ नका, काळजी करायची गरज नाही. If God is giving you assurance, जर देव तुम्हाला काही खात्री देत आहे then it is blessed assurance. तर ती धन्यवादित आशीर्वादित खात्री आहे, कारण देव ती खात्री देतो It's not going to fail. आणि त्यातनं अपयश येणार नाही. देव जे काही सांगतो, देव जे काही वचन देतो त्यातनं अपयश येणार नाही. Bible speaks of David. बायबलमध्ये दाविदाची सुद्धा नोंद केलेली आहे. You know, he was the beloved of God. तुम्हाला माहितीच आहे दावीद देवाचा लाडका होता, He walked uprightly with God. आणि तो सरळतेनं सात्विकतेनं देवासोबत चालायचा. But पण evil followed him
most part of his life. किंतु परंतु त्याच दाविदाच्या जीवनामागे अरिष्ट मात्र सातत्याने होतं. His enemies were after him. त्याचे शत्रू सारखे त्याच्या मागे लागलेले होते They pursued him everywhere. आणि सारखाच त्याचा पाठलाग सर्वत्र त्याच्या शत्रूंनी केला They wanted his ruin. आणि त्यांची इच्छाच होती की दाविदाचा नाश झाला पाहिजे. Because David himself said कारण दावीद स्वतः म्हणालेला आहे in Psalm 35:12, स्तोत्र 35 व त्यातलं 12व वचन, they rewarded me evil for my good. मी जे चांगलं केलं त्याची परतफेड त्यांनी वाईटाने केली They left me without hope. आणि आशेशिवाय त्यांनी मला सोडले. See, David was very, very afraid. दावीद खूप खूप घाबरलेला होता. He had so many enemies trying to trap him and kill him. अनेक सारे शत्रू असे होते की ज्यांना दाविदाला जाळ्यात अडकवून ठार मारायची इच्छा होती. He had more enemies than friends. आणि दाविदाचे त्या वेळेला ना मित्रांपेक्षा शत्रूच जास्त होते. And he was really afraid of them. आणि खरोखर दावीद त्यांना सर्वांना फार घाबरलेला होता. Because they had set up a trap for him many times for कारण his की fall. अनेक वेळा त्या शत्रूंनी दावीद पडावा म्हणून जाळं टाकलेलं होतं. But God always saved him. देवाने मात्र दाविदाला नेहमी वाचवलं. Bible says, बायबल म्हणतं many are the afflictions of the righteous, नीतिमानांचे त्रास अनेक असतात, but God delivers him from it all. पण देव त्या नीतिमान माणसांना सर्व त्रासांमधून सोडवतो असं लिहिलंय. In other words, 10 afflictions, 10 deliverances. दुसऱ्या शब्दांमध्ये आपल्याला 10 त्रास असतील तर 10 वेळेला देव आपल्याला वाचवेल. See, it's not 10 afflictions and God saves you 5 times. 10 वेळेला आपल्याला त्रास होतो आणि देव मात्र फक्त 5च वेळेला आपल्याला वाचवतो असं नसणार आहे. See, no circumstance or situation or evil ever ruined David. कुठल्याही परिस्थितीनं म्हणा किंवा कुठल्याही वाईटानं म्हणा दाविदाचा नाश झाला नाही. Because he worshipped God, कारण दावीद देवाची आराधना करायचा, he lived for God, देवासाठीच तो जगायचा, sang for God, देवाची गाणी गायचा never did wrong to others, आणि दाविदाने कधी कोणाचं वाईट केलं नाही ever ready to forgive others, आणि नेहमी तू लोकांना अगदी तत्परतेनं क्षमा करायला तयारच असायचा always leaning on God. आणि नेहमी देवाचा आधार घेऊन दावीद जगायचा. So no matter what happens around you, तर तुमच्या अवतीभोवती काही जरी झालं ना, if God is for you, जर देव तुमच्यासाठी असेल no man can go against तर you. मग एकही माणूस तुमच्या विरुद्ध जाऊ शकणार नाही. पण ठळक रेख ह्याच्यावर आहे की देव तुझ्या बरोबर पाहिजे. If God is for you. देव जर तुझ्या सोबत असेल तर. Romans 8:31. If रोमकरास God is 8वा for अध्याय you, 31व वचन, जर देव आपल्या सोबत असेल no danger, no dragon, nor any hook has the power to chain you. तर मग एकही धोका म्हणा, एकही गळ म्हणा, कशामध्येच सामर्थ्य आणि शक्ती नाहीये तुला त्यात अडकवायचं. No enchantment, no temptation, no deception, no मग enticement. कुठला मोह म्हणा, फसवणूक म्हणा, जादूटोणा म्हणा, करणी म्हणा, कशातच तुम्ही पडणार नाही. God will guide you through it all. तर देव त्या सगळ्यातनं तुम्हाला बरोबर मार्गदर्शन करून बाहेर काढेल. You know, David always had this good habit of praying. आणि दाविदाला एक चांगली सवय होती, तो नेहमी प्रार्थना करायचा. Every time he had problems, he prayed. ज्या दरवेळेला दाविदाला त्रास व्हायचा तो पहिली प्रार्थनाच करायचा. See, that's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं be anxious for nothing, की कुठल्याही गोष्टीविषयी न चिंताक्रांत होऊ नका, but in everything by prayer and supplication let your requests be made known unto तर God. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना व विनंती करून आपली जी काही विनंती आहे ती देवासमोर सादर करा. So when David had troubles, आणि दाविदाला जेव्हा केव्हा त्रास झाला ना he would pray. तेव्हा तेव्हा दावीद प्रार्थना करायचा. Psalm 59 verse 1. स्तोत्र 59 त्यातलं पहिलं वचन, Deliver me from my enemies, O my God. माझ्या शत्रूंपासून तू मला सोडव, हे माझ्या देवा वैर्यांपासून मला सोडव. स्तोत्र 59:1. Set me securely on high, away from those who rise against जे me. माझ्यावर उठतात त्यांच्यापासून दूर उंचावर मला कुठेतरी तू ठेव, Praise God. लांब ठेव त्यांच्यापासून And मला. God is to save him. आणि देव त्याला सोडवायचा, वाचवायचा. God always honors those who pray. आणि जी लोक प्रार्थना करतात ना त्यांचा नेहमीच देव मान करतो. A person who prays, you don't need to ask him whether he leans on God. जो माणूस प्रार्थना करत असतो त्याला आपण वेगळा प्रश्न विचारायची गरज नसते की तू देवावर अवलंबून राहतोयस का. A man who prays has no pride. जो प्रार्थना करणारा माणूस असतो त्याच्यामध्ये गर्व नसतोच, See? तो नम्रच असतो. Because he is seeking God. कारण तो देवामागे लागलाय, तो देवाला शोधतोय. Bible says in Psalm 18:48, स्तोत्र 18 आणि त्यातल्या 48व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, God delivers me from my enemies. Surely you lift me above those who rise up against me. स्तोत्र 18:48, तो मला माझ्या वैऱ्यांपासून सोडवतो,
होय जे माझ्यावर उठतात त्यांच्यावर तू मला उंच करतोस, बलात्कारी मनुष्यांपासून तू मला सोडवतोस. In Psalm 44 verse 7, मग स्तोत्र संहिता 44:7. you have saved us from our adversaries. You have put to shame those who hate us. परंतु तू आमच्या विरोध्यांपासून आम्हाला तारलेले आहेस आणि आमचा द्वेष करणाऱ्यास तू लाजवलेले आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God saved David from his enemies, तर परमेश्वराने दाविदाला त्याच्या शत्रूंपासून वाचवलं, from his evil, त्याच्या सगळ्या वाईटापासनं सोडवलं, from all the devil's tactics, सगळ्या सैतानी युक्त्यांपासून कुयुक्त्यांपासून देवाने त्याला सोडवलं, from bad situations, वाईट परिस्थितीपासून देवाने दाविदाला सोडवलं, from sicknesses. आजारपाजारापासून सुद्धा देवाने त्याला सोडवलं. And God set him on the throne आणि देवाने मग या दाविदाला सिंहासनावरती विराजमान केला and made him to be there for all his life. आणि आयुष्यभर मग देवाने दाविदाला त्या सिंहासनावरतीच विराजमान ठेवला No enemies took over. आणि एकही शत्रू येऊन त्याच्यावर मात करू शकला नाही. When God gives you the throne, nobody can take it over. तसं देव जेव्हा तुम्हाला सिंहासन देतो त्यावेळेला तुमच्यावर कोणी मात करू शकणार नाही, प्रोव्हाइडेड ते सिंहासन तुला देवाने दिलेले असावे. If God gives you promotion, nobody can demote you. आणि देवाने जर तुला बढती दिली तर तुला अधोगती देणारा माणूस नाही कोणी, पण प्रगती देवाकडनं यावी. In Psalm 138:7, David says, स्तोत्र 138:7 मध्ये दावीद म्हणाला, though I walk in the midst of trouble, you will revive me. जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला संजीवित करशील Your right hand will save me. आणि तुझा उजवा हात मला तारेल. You will stretch forth your hand against the wrath of my enemies. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात लांब करशील. स्तोत्र 138:7. Praise God. देवाला धन्यवाद. You never see the enemy Saul praying like this तर ever. आपण कधी जो शौल शत्रू होता ना त्याला आपण अशी प्रार्थना करताना कधी पाहिलं ऐकलेलं नाही. Have you ever heard Saul praying? तुम्ही कधी असं ऐकलंय वाचलंय की शौल प्रार्थना करायला बसला? Never. नाही, शौल प्रार्थना करायला बसला वगैरे आपण असं कधी वाचत नाही. You only hear David praying. आपण नेहमी एवढंच ऐकतो आणि वाचतो की दावीद प्रार्थना करायला बसला, दाविदाने प्रार्थना केली. Say, Saul was shocked as to how could David escape every attack. आणि शौलाला आश्चर्याचा धक्काच बसायचा की प्रत्येक हल्ल्यातनं हा दावीद कसा काय सुटतो. Was he lucky? म्हणजे हा काय नशीबवान आहे, लकी आहे की काय आहे. No, David was not lucky. दावीद लकी आणि नशीबवान वगैरे होता असा काही भाग नाही. God was on his side. देव त्याच्या बाजूनी होता, हीच त्याची जमापुंजी होती. Why was God on his side? आणि देव का हो दाविदाच्या बाजूनी होता? Because he was on God's side. कारण दावीद देवाच्या बाजूनी राहत असे म्हणून. Bible says, बायबल म्हणतं draw close to God and he will draw close to you. तुम्ही देवाच्या जवळ या, देवही तुमच्या जवळ येईल. He will not start first, you have to start first. प्रथम सुरुवात आपण करायची असते, देवानी नाही. You have to first draw तुम्ही पहिलं देवाजवळ यायचं असतं, and then he will draw close. मग देव तुमच्या जवळ येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Lamentation 3:52 says, आणि विलापगीत 3रा अध्याय त्यातलं 52वं वचन असं सांगतं, my enemies without cause hunted me down like a bird. 3:52 विलापगीत, जे निष्कारण माझे वैरी आहेत त्यांनी जशी पक्षाची तशी माझी फार शिकार केलेली आहे. Amen. विनाकारण ज्यांनी माझं शत्रुत्व घेतलेलं आहे ना त्यांनी हे असं केलेलं आहे. David also says, दावीद पण बोलला, they were after me without a cause. विनाकारणच माझ्या मागे पडले हो ही माणसं. But then again he says, पण मग परत तो म्हणतो, I am a wonder to many. अनेकांसाठी मी एक आश्चर्यच आहे. He was a shock to many. म्हणजे अनेकांना दाविदाला बघून आश्चर्यच वाटायचं, असं आ वासून बघत राहायचे काही लोक दाविदाकडे. म्हणजे कसं How can he survive in all these things? कसा हा टिकून राहतो, कसा काय हा वाचलाय, म्हणजे ह्याला कसं काही होत नाही. Some people say, काही लोक म्हणतात, how do some of these Christians survive this ordeal? ही काही ख्रिश्चन माणसं या सगळ्या त्रासातनं कशी हो वाचली, कशी टिकली. How do these believers live so joyfully even at such times? बिलीवर माणसं असल्याही काळात एवढ्या आनंदाने कशी हो जगतात असा प्रश्न काहींना पडतो. But see, they don't know. पण त्यांना हे माहित नाहीये. The secret is that we are drawing close to God every day. रहस्य त्याच्या मागचं हे आहे की ही बिलीवर माणसं रोज देवाच्या जवळ येत असतात म्हणून. Praise God. आमेन. Every day we read the Bible. रोज आपण बायबल वाचतो, Every day we pray. रोज आपण प्रार्थना करतो, We lean on God. आपण देवाचा आधार घेऊन जगतो And God makes us smile. आणि देव आपल्याला हसतमुख ठेवतो. He gives us hope. देव आपल्याला आशा देतो. Bible says in 1 Samuel 25:29, 1 शमूएल 25वा अध्याय आणि त्यातलं 29वं वचन म्हणतं, though a man has risen to
pursue you to seek your soul, but the soul of my Lord shall be bound in the bundle of life with the Lord your God. 1 शमूएल 25:29. आणि जरी मनुष्य उठून तुझ्या पाठीस लागला व तुझा जीव घ्यायला पाहत असला तरी माझ्या प्रभूचा जीव यहोवा तुझा देव याच्याजवळ जीवाच्या गाठोड्यात बांधलेला राहील. See that? Gathoda, bundle. जीवाच्या गाठोड्यात बांधलेला राहील. गोफणीच्या खोलग्यात न फेकतात तसे शत्रूंचे जीव फेकून दिले जातील. David's life was bound with God. म्हणजे दाविदाचं जे आयुष्य होतं ते देवात बांधलेलं होतं. You have to tie yourself with God. तसं तुम्ही ना स्वतःला देवाशी विळखा घालून बांधून घ्या. That was the secret of David. आणि हे रहस्य होतं दाविदाच्या जीवनामागचं. His life was tied in the bundle of life with God. दाविदाचं जीवन देवाशी बांधलं गेलं, देवाच्या जीवाशी बांधलं गेलं होतं. Say, when you tie yourself with God, nobody can untie you, nobody can disturb you. आणि असं जेव्हा आपण स्वतःला देवाशी बांधून घेतो त्याला कोणीच आपल्याला त्या देवाच्या गाठीतनं सोडू शकत नाही आणि डिस्टर्ब करू शकत नाही. Bible says in Deuteronomy 20 verse 4, अनुवाद 20 त्यातल्या 4थ्या वचनामध्ये बायबल असं म्हणतं, for the Lord your God is the one who goes with you to fight for you against your enemies to save you. अनुवाद 20:4 कारण यहोवा तुमचा देव तोच तुम्हासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढाई करायला व तुम्हाला तारायला तुम्हा संगती जात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible also says in Psalm 68 verse 20, मग स्तोत्रसंहिता 68 आणि त्यातल्या 20व्या वचनामध्ये बायबल असं म्हणतं, God is to us a God of deliverances, and to God the Lord belongs escapes from death. स्तोत्रसंहिता 68 आणि त्यातलं 20 वचन, देव आम्हासाठी सोडवणुकीचा देव आहे आणि आमचे मरणापासून निभावणे हे यहोवा प्रभूकडे आहे. Amen. म्हणजे आम्ही वाचणार तर देव वाचवेल म्हणून वाचणार आणि जगणार तर देवही जगवेल म्हणून जगणार. Praise God. आमेन. Let the people mean evil to you, but God will always mean good for you. तर लोकांनी जरी तुमचं कितीही वाईट योजलं तरी देव नेहमी तुमचं चांगलंच बेतेल. So today, तर आज some of you will receive good news. तुमच्यातल्या काहींना चांगली बातमी काही ऐकायला मिळेल. Yes, good हो. news you will receive, some of काहीतरी you. चांगली बातमी आज तुमच्यातल्या काही लोकांना ऐकायला मिळेल. For the Lord will free you from this day, from those hands, the wicked hands that has taken you over. आणि परमेश्वर आजच्या दिवशी ज्या दुष्ट हातांनी तुझ्यावर ताबा घ्यायचा प्रयत्न केलाय त्या हातांपासून तुला सोडवेल. He will free you. देव तुला मोकळं करेल. If you take all these quotations that I give you and put it in your heart, freedom will be yours ही today. सगळी अभिवचनं जी मी तुम्हाला देतो ती जर तुम्ही आपल्या हृदयामध्ये ग्रहण करून घेतली तर तुम्हाला सुटका नक्कीच मिळणार. Yes, today many of you, आज तुमच्यातले अनेक जण if you claim these promises, तुम्ही जर ही अभिवचनं मागितली देवाकडे की तुझ्या वचनात असं असं लिहिलेलं आहे, and if you claim it, you will get it. मागितलं तर मिळेल. Amen. लिहिलंय तसं होईल. He will bring you forth in a broad place. आणि तो तुम्हाला एका विशाल जागी आणेल. He will rescue you because he delights in you. आणि तो तुम्हाला सोडवेल, वाचवेल, कारण देवाला तुमच्यात आनंद होत Why आहे. does he delight in you? का देवाला तुमच्यावर आनंद होत आहे? Because you have joined to him. कारण तुम्ही देवाशी स्वतःला गाठ मारून बांधलंय. Didn't God say, देव म्हटला ना, as the bridegroom rejoices over his bride, so I rejoice over my people? जसं वर वधूवर आनंद घेतो तसं मी माझ्या लोकांवर आनंद करतो म्हटला देव. Say, he delights in you. देव आपल्यावर आनंद घेतो. आपलं ते गडबंधन जे आहे ते देवाशी झालं पाहिजे. He will lift you above those who rise against you. आणि जी माणसं तुमच्या विरुद्ध उठतात त्या लोकांचेही वर देव तुम्हाला नेईल. Just because you came under his wings, he has to help you. आणि कारण त्याच्या मागचं एकच असणार आहे की तुम्ही केवळ देवाच्या पंखांखाली आलेले आहात म्हणून देव तुम्हाला मदत करायला येणार. Praise God. Amen. You know, every calamity started in the Garden of Eden. तुम्हाला माहितीच असेल की सगळे त्रास एदेनेच्या बागेत सुरू झालेले आहेत. But every beautiful thing also started in the Garden of पण Eden. प्रत्येक सुंदर गोष्ट सुद्धा एदेनेच्या बागेतच सुरू झाली ना हो. Every kind of blessing was there in the Garden of Eden. प्रत्येक पद्धतीचा आशीर्वाद सुद्धा एदेनेच्या बागेतच होता. But every kind of evil also started there. पण प्रत्येक पद्धतीचं अरिष्ट आणि दुष्टाई सुद्धा एदेनेच्या बागेतच होती. How? कशी? Because the devil was there. कारण सैतान तिथे होता ना. When God made our first parents, देवाने जेव्हा आपल्या प्रथम पालकांना निर्माण केलं, he brought them forth in luxury. देवाने त्यांना अगदी सौख्यात आणलं. He said, you will live abundant life forever and ever. आणि देव त्यांना म्हणाला तुम्ही विपुल जीवन जगणार आहात, अनंत, ज्याला अंतच नाही असं तुमचं जीवन असेल. But पण if you don't listen to the devil, हे कधी होईल जर तुम्ही सैतानाचं ऐकलं नाही तर होईल. just keep him out of your life, you will have
the blessings coming from आणि you. केवळ सैतानाला तुमच्या जीवनापासून लांब ठेवा, आशीर्वाद तुमच्या जीवनात येतील. See? But they listened to the voice of the devil. पण प्रथम पालकांनी मात्र बरोबर नाही तेच केलं आणि सैतानाचं ऐकलं. What happened? काय झालं मग? That same place became a cursed place मग तीच जागा जी आशीर्वादित होती ती शापित झाली. because of them. त्यांच्यामुळेच, कारण जे करायला नाही सांगितलं होतं तेच त्यांनी केलं They went out of the Garden of आणि Eden. गेले एदेनच्या बागेतनं बाहेर. ते Ruin also followed them. मग नाशही त्यांच्या मागे आला. Evil followed them all the days of their अरिष्ट life. दुष्टाई आयुष्यभर त्यांच्या मागे लागली. Because the devil was a cruel manipulator. कारण सैतानना अतिशय क्रूर असा नसते उद्योग करणार आहे. इकडं तिकडं करून काहीतरी करतच राहणार. And that's what he is doing even today. आणि आजही सैतान हेच नसते उद्योग सारखे करत असतो. इकडचं तिकडे, तिकडचं तिकडे. He doesn't want you to come to God. कारण सैतानाची इच्छा नाही ना की तुम्ही देवाकडे यावं. He doesn't want you to give God the first place in आणि your life. सैतानाची अजिबात इच्छा नाही की तुम्ही देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्यावं. म्हणून सैतानी सगळी लुडबुड करायला येतोच. Those who don't give first place to God, they will be ever suffering. तर जी माणसं देवाला प्रथम स्थान देत नाही त्यांना नेहमी त्रास होणार. That doesn't mean those who give God first place, they will never suffer. आणि याचा अर्थ असाही नाही की ज्या लोकांनी देवाला प्रथम स्थान दिलंय त्यांना त्यांच्या जीवनात काहीच कधीच त्रास होणार नाहीत असं मी म्हणत नाही. But the good thing is, पण चांगली गोष्ट त्यात ही आहे की though you will suffer, जरी तुम्हाला त्रास झाला God is there to remove you out of it all तरी देव तिथे असेल तुम्हाला त्या सगळ्यातनं बाहेर काढायला. ही आपली जमेची बाजू असेल. and see the goodness of God. आणि देवातला चांगुलपणा पहा ना. He sent Jesus Christ on this earth. देवाने या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांना पाठवलं. Jesus took the sins of the whole world, येशूनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. died on the cross, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. and rose on the third day. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. And he himself said, आणि येशू स्वतः म्हणालेले what आहे was his mission on earth? की काय येशूंचं काम होतं, कुठल्या कामगिरीनं येशू या भूतलावर आलेले होते. येशू स्वतः सांगून गेले. He said, येशू म्हणाले the thief has come to steal, kill and की destroy. चोर चोरी करायला, नाश करायला आणि ठार मारायला आलाय. लोकांची चोरी, नाश आणि ठार मारायला आलाय. He was addressing the devil, आणि तो सैतानालाच उद्देशून हे सांगत होता. but he said, I have come to give you life and life in पण abundance. येशू म्हणाले मी आलोय तुम्हाला जीवन द्यायला आणि ते पण उदंड विपुल भरपूर जीवन द्यायला मी आलोय. Praise God. देवाला So धन्यवाद. if you have been like the deer being hunted by the hunters all the time, तर तुमची सुद्धा अवस्था जर एखाद्या अशा हरणासारखी आहे की ज्या हरणाच्या मागे शिकारी सारखा लागलाय and you feel very weak, आणि तुम्हाला फार अशक्त आणि दुबळं वाटतंय, turn to Jesus. तर तुम्ही येशूंकडे वळा. Turn to Jesus. येशूंकडे फिरा. He said in Matthew 11:28, मत्थ्याचा 11वा अध्याय त्यातल्या 28व्या वचनामध्ये येशू म्हटलेले आहे come to me, माझ्याकडे या. all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो मजकडे या and I will give you rest. आणि मी तुम्हाला विसावा देईन. No matter what evil is following you, तर कुठलंही अरिष्ट आणि कुठलीही दुष्टाई जरी तुमच्या मागे येत असली no matter what witchcraft people have done on आणि you, काही लोकांनी तुमच्या समजा जादू केली, काळात जादू केला का, करणी केली का, काही केलं, no matter whether you are in poverty or in debt, आणि तुम्ही दरिद्री असाल, गरीब असाल किंवा कर्जबाजारी असाल, maybe there are strife at home, किंवा तुमच्या घरात काही भांडणं वगैरे होत असतील maybe it's bad luck in your life, आणि तुम्हाला वाटत असेल की काय माझं नशीबच चांगलं नाही, don't worry. तरीही काळजी करू नका. Jesus said येशू बोलले in Matthew 28:20, मत्थे 28:20 all authority, all power, both in heaven and earth has been given to me. स्वर्गातला व पृथ्वीवरचा सर्वच अधिकार मला दिला गेलेला आहे. That means he can crush every enemy of yours. याचा अर्थ येशू ख्रिस्त तुमच्या प्रत्येक सैतानाला चुरडू शकतात. In other words, दुसऱ्या शब्दात from today, आजपासून you don't need to tackle your enemies or your difficulties alone. तुम्ही तुमच्या शत्रूंना किंवा अडचणींना एकट्याने हाताळायची गरज नाही. Because God said कारण ते बोललाय in Exodus 14:14, निर्गमाचा 14वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन, stand still and see the salvation of the Lord. उगे उभे राहा. उगे म्हणजे शांत उभे राहा आणि देव देतोय ते तारण पहा. You just hold on to Jesus, येशूंना फक्त धरून राहा रे, he will see you through. आणि येशू तुमची नैया पार नेतीलच. Amen. Amen. You just work at your developing intimacy with him. आणि तुम्ही फक्त येशूंबरोबरचं आपलं नातं विकसित करा, ते जरा जबरदस्त दांडगं करा. Rest he will handle. बाकीचे येशू सगळं हाताळतील आपल्या जीवनात, तुमच्याही जीवनात. People are wasting more time in trying to develop intimacy with the world. पण लोक काय करतात की जग आणि जगिक लोकांशी संबंध विकसित करण्यामागे जास्त वेळ घालवतात. But that is a waste of time. पण ती तर वेळ वाया गेलेली म्हणायची. Because कारण the world is never your friend. जग कधीही आपला मित्र नाहीये, असू शकत नाही. Only God can be your फक्त friend. देवच आपला मित्र असू शकतो आणि आहे.
develop intimacy with God. तर त्या देवाशी जरा तुम्ही जवळचं नातं विकसित करा. Because he himself said कारण स्वतः म्हटलाय तो in Psalm 50:15, he says, "Call unto me in the days of your trouble and I will deliver you." स्तोत्र 50:15 मध्ये तो म्हटलेला आहे की संकट समयी माझ्या नावाचा धावा कर आणि मी तुला सोडवीन. He will bring the sparks back in your life. आणि तुझ्या जीवनातली ती गेलेली चमक तो परत आणेल. Are those things which were never a trouble now is a big time trouble? आणि ज्या काही गोष्टी एकेकाळी तुमच्यासाठी अजिबात त्रास अशा नव्हत्या, त्याच गोष्टी आता तुमच्यासाठी फार त्रासदायी झाल्यात का? Are the old sicknesses that went away when you gave your life to Jesus is trying to or threatening to come back to you? सगळे जुने आजार तुम्ही येशूकडे आल्यानंतर तुम्हाला सोडून गेलेले होते, आता तेच आजार परत तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत का हो? Then there is a spiritual rule that says, असं जर असेल तर एक आध्यात्मिक नियम आहे जो म्हणतो if you go back to your old life तुम्ही जर तुमच्या जुन्या जीवनाकडे परत गेलात and neglect God, आणि देवाकडेच जर तुम्ही दुर्लक्ष करायला सुरुवात केली your old problems will come तर back. मग जुन्या समस्या परत येणार. Yes. 2 Corinthians 5:17 says, 2 करिंथ 5:17 मध्ये लिहिलंय, you are a new creation. तुम्ही नवीन निर्मिती आहात, All things have passed away. जुन्या गोष्टी होऊन गेल्या, Behold, all things have become new. पहा सर्व काही नवीन झालेले आहे. If you live like old times आणि तुम्ही जर जुन्या काळासारखेच जगत राहिलात, or old life, तुम्ही जर जुनं जीवनच परत घेतलं आणि जगायला लागलात, God is not bound to help you. तर मग देव काही बांधील नाही बरं का तुम्हाला मदत करायला. Be a new person now. नवीन बना ना, एक नवीन व्यक्ती बना. Who नवीन is a new निर्मिती बना. person? कोण असतो नवीन व्यक्ती? A कोण person who असतो? prays, जो व्यक्ती प्रार्थना करतो तो a नवीन person who आहे. reads the जो Bible, व्यक्ती बायबल वाचतो तो नवीन आहे a person म्हणायचा. who does right. जो व्यक्ती जे बरोबर आहे ते करतो तो नवीन आहे म्हणायचा. He is a new person. आणि तोच नवीन व्यक्ती म्हणायचा की जो या सगळ्या गोष्टी करतो, बायबल वाचतो, प्रार्थना करतो, सरळतेने जगतो. Such a person, असा माणूस God will back him 100%. जो कोणी आहे त्याला 100% देव पाठिंबा देणार. Amen. आमेन. Bible says in John chapter 5, योहानाच्या 5व्या अध्यायामध्ये बायबल म्हणतं, there was a man who was in his infirmity for 38 long years. एक माणूस होता 38 लांब वर्ष तो एका व्याधीत अडकलेला होता. And he was seated at the pool of आणि Bethsaida. बेत्सेदा नावाच्या तळ्यापाशी त्याचा मुक्काम होता, म्हणजे तो तिथे राहत होता. He was struggling there because he had left God. आणि त्या तळ्यापाशी त्याचे संघर्ष सुरू होते कारण की त्याने देवाला सोडलेलं होतं, He had neglected God. त्याने देवाकडे दुर्लक्ष केलेलं होतं. I told you. मी सांगितलं When you तुम्हाला, neglect God, that you are giving permission to take over your आपण life देवाकडे to the devil. दुर्लक्ष केलं की सैतानालाच आपण जणू लेखी परवानगी देत असतो की ये आणि माझ्या जीवनात धुमाकूळ घाल. देवाकडे जर आपण दुर्लक्ष करायला लागलो तर He must have missed coming to the temple of God. तर देवाच्या मंदिरी येणं कदाचित त्यानं सोडलं असेल. Sometimes this is what is happening. कधी कधी होतंय असं. Now, since the church is closed, आता सध्याला तर चर्च नाही तरी बंदच आहे. some people say, why should I listen online messages काही also? लोकांना कारण मिळतात आणि मग ती लोक असंही म्हणतात चर्च बंदच आहे तर मग ऑनलाईन सुद्धा कशाला ते मेसेज बिसे ऐकायचे. Every Sunday, pastor was seeing us, we were seeing pastor, and we were getting boosted up. दर रविवारी आम्ही चर्चला खुद्द जायचो, पास्टर समोर असायचे, आम्ही पास्टरांना, पास्टर आम्हाला बघायचे आणि मग त्यातनं आम्हाला प्रोत्साहन मिळायचं. But now, आता let us just flow with the flow. सगळं बंद आहे तर आपलं जसं चाललंय त्यात आपण पण राहूया. But you don't know. पण असं नाही, तुम्हाला हे माहित नाहीये. You are opening the door for the devil to हे work. असं तुम्ही राहून सैतानासाठी दार उघडताय बेटा. Maybe this man was lethargic or he may become lazy. कदाचित हा in जो worshiping God. तळ्यापाशी पडलेला माणूस होता ना, व्याधी असलेला, कदाचित तो कुठेतरी आळशी असेल, देवाची आराधना करणं, प्रार्थना करणं या सगळ्यामध्ये कुठेतरी त्यांनी कानाडोळा केला असेल. The devil attacked him. आणि सैतानाने बरोबर त्याच्यावरती मग हल्ला केला, He became paralyzed लखवा मारला त्याला. from waist down. कमरेखाली शरीर चालेना, He could do nothing. काहीच करता येईना त्याला. He lived on others' charity. आणि इतरांच्या दान धर्मावरच मग आता याची जगायची पाळी आली हो. Till somebody told him there is a pool at Bethsaida, you sit down there. आणि मग एके दिवशी कोणीतरी त्याला सांगितलं बेत्सेदा नावाचं तळ आहे, त्या तळ्यापाशी जाऊन तू बस. Many people are there. अनेक लोक तिथे अशी असतात. And it is said, आणि म्हटलंय at a certain time, the angel from heaven comes and stirs up the water. काही विशिष्ट वेळेला देवाचा दूत स्वर्गातनं येतो आणि त्यातलं पाणी हलवतो. And the one who enters first is healed. हललेल्या पाण्यात जो प्रथम आजारी माणूस जातो तो बरा होतो. Now we don't know in how many days or after how many days the angel comes down. तर माहित नाही आता देवाचा दूत कधी त्या पाण्यात येतो, ते पाणी हलवायला किती दिवसांनंतर येतो आपल्याला माहित नाही. And only one will be healed. आणि एकच व्यक्ती जो आजारी आहे तो बरा होणार आहे See, असं.
The chances are so slim. म्हणजे चान्स किती कमी आहे ना. In म्हणजे the world, there एकाचाच are नंबर very little लागणार. chances. तसं जगामध्ये सुद्धा कधी आपला नंबर लागणार आहे. संध्या फार कमी आहेत. Even for the virus, people are saying now. आता व्हायरस विषयीनं पण लोक म्हणतात, See, when the government was saying everybody take vaccines, nobody was interested. सरकार जेव्हा म्हणत होतं सगळ्यांनी घ्या घ्या, तेव्हा कोणाला उत्सुकता नव्हती. Every hospital was ready to give you. प्रत्येक हॉस्पिटल तुम्हाला द्यायला तयार होतं. But some of our own Christians, पण आपलेच काही ख्रिश्चन बंधुजन very hard to deal, sometimes. कधी कधी Believers. ख्रिश्चन लोकांना हाताळणं म्हणजे ना दगडा पुढे डोकंच फोडल्यासारखी बाब आहे. काय And पण म्हणा. now everybody wants to take it. आणि आता सगळ्यांना वॅक्सिन घ्यायचे. देत But now होते, it's तेव्हा not घ्यायला there. कोणी जाईना. आता जेव्हा शॉर्टेज जेव्हा तेव्हा सगळ्यांना घ्यायचे. आणि ते- लसीचं बोलतोय मी, लसीचं Vaccination I'm talking about. वॅक्सिन ज्याला म्हणतात देत होते तेव्हा कोणी घ्यायला जाईना. आता मिळत नाहीये तेव्हा सगळ्यांना घ्यायचंय. किती हो त्रास, कसं हँडल Because one doctor करायचं. was telling me, एक डॉक्टरच मला सांगवते, the hardest thing is to deal with believers. बिलीवर लोकांना हाताळणं फार अवघड, असं एक डॉक्टर म्हटले मला. So much confusion in their मला mind. कंटाळा येतो आणि जाम समजून घेत नाहीत, एवढा गोंधळ आहे त्यांच्या डोक्यात. I mean, if you have complete faith, then it's completely another thing. मी काय म्हणतो, तुमचा संपूर्णतः विश्वास आहे तर मग गोष्ट वेगळी. But one person said, पण एक व्यक्ती म्हणाला, I won't take. मी नाही घेत. If the government forces, I will take. हा, सरकारने बळजबरी केली तर घे. मग काय नरड दावायचं का I सरकारने mean, घे आणि मग मी that घ्यायचं is का? funny, isn't it? funny I mean, is म्हणजे गमतच आहे की. if you believe that you shouldn't take it, तू जर विश्वास ठेवत आहे की तू घ्यायचं नाहीये, then you need to take a stand, isn't it? तर मग तू तुझा उभा राहा तुझ्या विश्वासावरती, कारण तू तुझ्या विश्वासाने ठरवलंय मी घेणार नाही. But he's saying no. पण तो म्हणतो नाही, If the government enforces it, I will take. सरकारने बळजबरी केली की त्याच्याशिवाय पर्याय नाही, कुठंच एंट्र्या मिळणार नाहीत वॅक्सिन शिवाय, तर मग घेईन. I mean, everything has to be dealt with an enforcement. मग असं बळजबरीनीच सगळं द्यायचं का हो आपल्याला? Amen. So here is this man तर इथे हा माणूस waiting. वाट बघतोय. He was not the only fellow, there were others also. आणि तो एकटाच नव्हता तिथे, अनेक इतर पण होते तळ्यापाशी. And only one was going to get that vaccine. आणि आरोग्य म्हणजे ती लस, म्हणजे आत्ताच्या भाषेतली ती वॅक्सिन एकालाच मिळणार होती बेतसुद्धा तळ्यापाशी. तेव्हा He waited for a long time. खूप वेळ वाट बघितली पठ्ठ्यानी. He was 38 years old. 38 वर्ष जुना. And praise God, Jesus passed that way. आणि देवाला धन्यवाद की येशू तिथे आले. And he asked him, आणि येशूनी त्याला विचारलं, do you want to be well? येशूने विचारलं, बाबा बरं व्हायचं का बाबा? Why did Jesus ask him, do you want to येशूने be well? त्यालाच का विचारलं की बाबा बरं व्हायचं का? When Jesus could see he was hurting for a long तेव्हा time. येशूंना दिसत होतं की अनेक वर्षांपासून हा घायाळ आहे. Because it was the right question. कारण तो प्रश्न बरोबर होता म्हणून Because not विचारला. everyone wants to become well. कारण सगळ्यांनाच बरं व्हायची इच्छा नसते ना, तर तो प्रश्नही बरोबरच विचारला येशूंनी त्याला की बाबा बरं व्हायचं का? See? काही लोकांना आजारी राहायला Some, आवडतं, some people love to be sick. काही लोकांना आजारी राहायला आवडतं. Otherwise, why this strange question? नाही तर मग हा विचित्र प्रश्न येशूंनी विचारलाच का असता की बाबा बरं व्हायचं का? That means याचाच some- अर्थ असा लागतो की काही लोकांना आजारी राहायला आवडतं. मऊ खिचडी तू खायला मिळते. So, not only that, इतकंच नाही, they love to share with others. त्यांना इतर लोकांना आणि सांगायला आवडतं. तुम्हाला माहिती आहे त्रास किती आपल्याला. I mean, they have to have something to share. त्याच्या कथेतली व्यथा तुम्हाला काय माहिती मला किती त्रास आहे. And they enjoy then people's आणि मग comfort. मज्जा येते त्यांना, लोक भेटायला येतात, त्या लोकांची संगत त्यांना आवडते. किती दिवसांपासून अहो नाही असं आहे तसं आहे. Some हो. people think, काही लोकांना वाटतं let me live like this all my life. आता असंच जगू दे आयुष्यभर. Some people are, they don't want anybody to know that I took the vaccine. आणि काही लोकांचं असं असतं, मी लपून लस घेईन, कुणालाही कळता कामा नये की मी वॅक्सिन घेतला. Others people will think he doesn't have faith. नाही तर मग लोकांना वाटेल की ह्याच्याकडे विश्वास, हा बिलिव्हर आहे ना, ह्याच्याकडे विश्वासच नाही, बघा जाऊन वॅक्सिन घेऊन आला, मग लपून छपून घ्यायची एक घाई. See, doctors are not against us. बघा डॉक्टर काय आपल्या विरुद्ध नाहीये, काय काय लपून कराल. They are for us. डॉक्टर आपल्यासाठीच आहेत, God is for us. देव आहे आपल्यासाठी आहे. Amen. आमेन. And this fellow, आणि हा he was there for a long time. बऱ्याच वेळापासून तिथे होता. If you don't want to get well, Jesus cannot make you well. तुम्हाला जर बरं व्हायचंच नसेल ना, तर येशू तुम्हाला बरं करू शकत नाही. Because wounded emotions can become a prison that locks self and others out. कारण जखमी भावना ज्या असतात ना, त्या स्वतःला बंद करून ठेवतात.
आणि बाकीच्यांना बाहेर लावतात. Because sometimes a sick person becomes so absorbed and accustomed to being in that bondage कारण कधी कधी एखादा आजारी माणूस त्याच आजाराच्या चौकटीत आणि बंधनात राहायची त्याला एवढी सवय लागते that they settle in with their condition की ते म्हणतात हीच माझी परिस्थिती बरी आहे and they learn to live with it आणि त्याच आजारात तसंच राहायला जगायला ते शिकून घेतात and they do not want change. आणि त्यांना बदल आता नकोसा होतो की नाही आता बदल नकोच. Once a person becomes a beggar आणि एकदा एखादा माणूस भिकारी झाला and he is getting easy money, आणि भीक मागायला लागला आणि त्याला भीक समजा सहज रीतीनं रोज मिळायला लागली. like one beggar was interviewed and he was asked how much money you earn through begging. जसं एका भिकाऱ्याची एकदा मुलाखत घेतली आणि त्याला विचारलं की भीक मागून तुम्ही रोजचे किती कमवता. He said 300-400 rupees I earn per त्याला day. रोज के 300-400 मिल जाते हैं. Oh, so this fellow said, मग हा म्हटला I will give you a job. मी तुला नोकरी देतो, Take this mask हा मास्क घे and sell it आणि हे मास्क तू विक and you will earn something म्हणजे तुला त्यातनं पैसे मिळतील and that will be a decent living. आणि ते जगणंही चांगलं असेल. He भीक said, I don't मागण्यात. want. तो म्हणतो नको मला ते नाही करायचं, मास्क नाही विकायचे, This is better. हे बरं आहे ना. दे दो नाका दया आके लोग देके ही जाते 300-400 रोज का मिलता है. Okay? So some people are accustomed to it. तर मग काही लोकांना ही सवय लागते. And so he told Jesus, there's nobody to help me. मग या बाबांनी येशूला सांगितलं प्रश्न विचारल्यानंतर येशूंनी की बाबा बरं व्हायचं का. तर तो म्हणतो मला मदत करणारं कोणी नाही ना सर. Jesus said, get up, take up your mat and start walking. तर येशू म्हणाले उठ बिछाना गुंडाळून चालायला लाग. The power of Jesus entered in him येशूंचं सामर्थ्य त्या बाबात गेलं and he walked. आणि तो चालायलाच लागला. Praise God. He देवा started धन्यवाद. walking. तो चालायलाच लागला सरळ Later he was found in the आणि temple. मागाहून तो मंदिरात सापडला. If he was found in the temple before, maybe he wouldn't have gone through all this. अगोदर पासून जर मंदिरात सापडला असता तर कदाचित ही आजारपणा आली नसती. पण आता मागाहून तो मंदिरात सापडायला लागला. Precaution is better than cure. म्हणजे कसं असतं उपायापेक्षा काळजी घेतलेली बरी असते ना. आजारी पडल्यावर बघू कशाला टाळू ना आजारी पडणं. Because Jesus was often going to the temple, कारण येशू तर सारखे मंदिरात जायचे, never saw him. कधीच येशूंनी त्याला पाहिलं नाही मंदिरात. Sometimes we come to church as pastors and some people we never see them. कधी कधी पासऱ्या नात्याने आम्ही तर चर्चला येत राहतो पण काही लोक आम्हाला कधीच चर्चमध्ये दिसत नाहीत. Suddenly the whole family is there. आणि अकस्मात एके दिवशी अख्खा परिवारच येतो And they introduce, this is my relative, this is my uncle, आणि this मग is my ओळख aunt. करून देतात आमच्याशी ते लोक. हे आमचे हे मग काका मामा मामा. So मग did you come to वळ- meet us? मग आम्हाला भेटायला आलात का. No. नाही सगळं आजारी आम्ही. आम्हाला भेटायला वगैरे काही रस नाहीये. आजारी पडलो मग आता प्रार्थना पाहिजे म्हणून आलोय. See? Suddenly they come. मग अकस्मात येतात. And Bible says बायबल म्हणतं in John 5:14, योहानाचा 5वा अध्याय 14वं वचन. Jesus was there in the temple. येशू मंदिरात होते He was often there. आणि तो तिथे सारखा होता And असायचा. then for the first time Jesus saw him. आणि मग पहिल्यांदा येशूंनी त्याला मंदिरात गाठलं And Jesus said, behold. आणि येशू म्हटले पहा. Behold means shocking. म्हणजे पहा आश्चर्याचा धक्का. पहा अरे बघ You have come. तू आला, तू चर्चला आला, तू And Jesus मंदिरात आला? said, behold, पहा now you are made whole. आता तू बरा झालायस. But see that you sin no more, अरे पण आतापासून पाप करू नकोस रे. lest a worse thing come upon you. केलंस आतापासून परत पाप तर तुझा अधिक वाईट होईल. See, old sin, old problem जुनी पाप जुन्या समस्या can cause you new trouble. तुम्हाला नवीन त्रास निर्माण करून देऊ शकतात बरं का. Amen. आमेन. So these 2 years तर ही 2 वर्ष shook many people. या 2 वर्षात ना आत्ताला अनेक लोक हादरलेत. Don't be shaken. हादरू नका ना. What you are doing before, continue doing. अगोदर जे तुम्ही करत होता तेच करत राहा. Praying, प्रार्थना करा, reading the word. वचन वाचा. Only difference is you cannot come to church and hear the word. फरक सध्याला एवढाच आहे की तुम्हाला चर्चला स्वतः येऊन वचन ऐकता येत नाहीये. But adjust yourself and hear the word Saturday, Sunday and Monday. पण ठीक आहे स्वतःच्या वेळा ऍडजस्ट करून शनिवार रविवार सोमवार घर बसल्या वचन ऐका. And God will bless देव you. तुम्हाला आशीर्वादित करेल. Because very soon everything will open up and we will gather आणि together. खूप लवकर सगळं उघडेल आपण परत एकत्र जमणार आहोत. हे This- काय कायमचं नाहीये. This is not forever. हे काय कायमचं नाही काही. Bible says there is a season for everything. बायबल म्हणतं ना प्रत्येक गोष्टीचा एक ऋतू आणि समय There is a असतो. time for everything under the sun. प्रत्येक गोष्टीची सूर्याखाली एक वेळ असते रे. You don't have just summer all the year round. आता 12ही महिने उन्हाळा नसतो ना.
उन्हाळा पावसाळा हिवाळा असं असतं ना. So don't worry. तर काळजी नका करू. One sister came for the meeting एक बहीण सभेला आली. and she was suffering with an incurable disease. तिला एक असा आजार झाला जो बरा होत नाही. And so she was on the stage and she cried and cried. स्टेजवर आली, खूप रडली Pastor, I'm sorry. I said, what's wrong with you? आणि म्हणाली मला माफ करा पास्टर. तर मी म्हटलं काय झालं? She said, many years back, तर ती म्हणते अनेक वर्षांपूर्वी ना I had come for your meeting. मी तुमच्या सभेला आले होते. I was sick and poor. मी आजारी होते, गरीबच होते तशी. No doctors could heal me. डॉक्टर मला बरं करू शकेनात तेव्हा. And I had come that time. आणि तेव्हा मी आले होते. And Jesus healed me and Jesus blessed me that त्यामुळे time. येशूंनी मला तेव्हा बरंही केलं, आशीर्वादित केलं. But after that, I stopped coming for the पण meeting. त्यानंतर मग परत मी सभेला येणं बंद केलं. I forgot Jesus who gave me life. आणि येशूंना मी विसरूनच गेले की ज्या येशूंनी मला जीवन दान दिलं होतं. I got caught up in the day-to-day life. आणि रोजच्या दिनचर्येमध्ये अशी सगळी मी व्यस्त झाले. But then recently I got this incurable पण disease. आता परत मला एक कधीच बरा होणार नाही असा आजार झालाय. And I became sick and lost all my blessings. खूप आजारी पडले आणि माझे सगळे आशीर्वाद गेले त्यात. And she said, then after some time, I remembered this Dapodi church. मग ती म्हणते काही वेळानंतर मला दापोडीचं आपलं चर्च आठवलं. And then I said, can I go back there? आणि मी विचार करायला लागले की परत तिथे दापोडीला मी जाऊ का? Will Jesus ever forgive me? येशू मला क्षमा करतील का? Will he accept me? येशू मला स्वीकारतील का? Somehow some force was saying, go. आणि काहीतरी करून कुठली तरी शक्ती मला असं म्हणवती तू जा, तू दापोडीला जा. And so I came here त्यामुळे मी इथे आले, and I cried before God. रडले देवासमोर And I said, Lord Jesus, आणि म्हणाले प्रभू येशू I'm sorry. मला माफ करा. Forgive my past. माझ्या भूतकाळातल्या पापांची मला क्षमा करा Please touch me. आणि प्लीज मला स्पर्श करा. And she said, at the same time, that power of God entered in me. आणि ती म्हणते त्याच वेळेला देवाचं सामर्थ्य माझ्यात गेलं And Jesus healed me. आणि येशूंनी मला बरं केलं. And on the stage, she confessed. आणि स्टेजवर तिने कबूल केलं. And she said, Pastor, I will never leave Jesus. आणि मग ती म्हणाली की पास्टर मी येशूंना आता कधीही सोडणार From नाही. now on, I will never forget him. कधीही मी येशूंना आता विसरणार नाही म्हणाली. See, as long as you pursue God, कसं आहे ना, जोर तुम्ही देवा मागे चालाल say, things and blessings will pursue you. तोर गोष्टी आशीर्वाद सगळं तुमच्या मागे येईल. Amen. आमेन. देव कधी The सोडायचा नाही. day you know that some evil is pursuing you, ज्या दिवशी तुम्हाला असं लक्षात येतं की नाही काहीतरी अरिष्ट दुष्टाई माझ्या मागेच आहे, immediately start pursuing God. लक्षात आलेलं आहे ना, मग लगेचच देवा मागे चालायला लागा ना. Say, start doing more. आणि अजून जरा जास्त प्रमाणात More देवाच्या prayer, जवळ more या. Bible study. जास्त प्रार्थना करा, जास्त बायबल वाचा. जर असं लक्षात आलं की काहीतरी वाईट माझ्या मागे लागलंय, If you are failing in your resistance to Satan, तुम्ही जर सैतानाला विरोध करण्यामध्ये अपयशी होत असाल then your strength has become too small. तर याचा अर्थ तुमची ताकद छोटी झाली हो. Yes. In today's world, आत्ताच्या जगात you find only 4 kinds of people. तुम्हाला फक्त 4 पद्धतीची माणसं सापडतील. The one who is pursued, ज्याच्या मागे कोणतरी लागलंय, ज्याचा पाठलाग होतोय, the one who is pursuing, जो पाठलाग करतोय. that means one is the hunter, the other is the म्हणजे victim, शिकारी आणि शिकार ही अवस्था. one is the busy person, एक व्यस्त आहे, one is the tired person. एक दमलेला आहे. Why? म्हणजे का? Because all these 4, they have no time for God. कारण या 4 पद्धतीच्या लोकांकडे देवासाठी वेळ नाही. If they only pursue after God, ते जर फक्त देवा मागे लागले ना what peace they will have. तर किती शांती त्यांना मिळेल माहित आहे. See, man is tired only in making complaints. कसं आहे, मनुष्य ना तक्रार करत करत दमून जातो. Complaints will not give you justice. तक्रार करून तुम्हाला न्याय मिळणार नाहीये बेटा. Prayer can give you justice from प्रार्थना God. केली तर देवाकडनं न्याय मिळेल. Yes. I have seen people fighting cases on this earth for years. वर्षोनवर्ष लोकांच्या केस कोर्टात रखडलेल्या मी पाहिल्यात. वर्षोनवर्ष. Few judges, lakhs of cases. आणि न्यायाधीश म्हटलं तर असे मोजकेच आहेत आणि लाखोन केस पेंडिंग आहेत. When your time will come. मग तुझ्या केसचा निकाल कधी लागेल बेटा? कधी वेळ येईल? तुझा नंबर कधी लागेल? कधी तुला न्याय मिळणार? It's like in those years, हे असं आहे ना, त्या काळात my daddy booked a Bajaj Chetak. माझ्या वडिलांनी समजा बजाज चेतक स्कूटर बुक केली The son would ride. तर मुलाला ती मिळायची. Waiting. वेटिंग period. पिरियड एवढा असायचा त्या जुन्या काळामध्ये. वडिलांनी बुक केलेली स्कूटर मुलाला मिळायची एवढा वेटिंग काळ असायचा. Father is to book. वडील बुक करायचे Never got a chance to ride. आणि वडिलांना ती चालवायची संधी पण मिळत नाही. Years is to take. वर्ष निघून जायची डिलिव्हरी यायला गाडीची. You are fighting
Defeated तर cases. तुम्ही पराजयी झालेलीच केस लढताय हो असं What is the म्हणायला use हरकत नाही. of winning a case after your death? काय फायदा? तू मेल्यानंतर तुझ्या केसचा निकाल लागून करायचंय काय? काय फायदा होणार आहे? तू मेल्यावर तुझ्या केसचा निकाल लागला. Let this go on. हे असं सगळं सुरू राहू दे. But पण call on to the biggest court, सगळ्यात मोठ्या दरबारात जरा दावा करा. the court of God. जे देवाचे दरबार आणि देवाचं न्यायालय आहे. From his court, every court operates. त्याच्या न्यायालयातनं देवाच्या दरबारातनं बाकीचे सगळे दरबार आणि न्यायालय चालतात. See? Today everything is very shaky. आज सगळं हादरलंय. सगळंच हादरलंय. Even people holding top places, म्हणजे अगदी वरिष्ठ पोस्टवर असलेले सुद्धा they are tired out दमलेत आज सगळे थकलेत. because they are being kicked around. कारण इकडून तिकडे त्यांना सारखं फिरवलं जातं. They have no hope. आशाच नाही त्यांना. Even in top places, they have no hope. टॉप प्लेसवर सुद्धा त्यांना आशा नाही. कारण सडनली इथं बदली करतात, सडनली तिथे बदली करतात, You don't know. ट्रान्सफर होते, काही कळतच नाही, काही पत्ताच लागत नाही कशाचा. You don't know when you're going to work whether they will take you in the job also. कामाला रोज जातोय तर हे सुद्धा माहित नसतं की आज मला ते नोकरीवर ठेवणार आहेत की नाही, का मला स्लिप मिळणार आहे आज. So unstable. इतकं सगळं चंचल अस्थिर झालंय आता. That's why man has become violent. म्हणून मनुष्य हिंसक झालाय, भांडारासारखा उठून येतो. Man is not getting angry, he is living angry every day. मनुष्याला आता राग येत नाही, तो रागावलेलाच असतो. Yes. See the road rage. बघा ना तुम्ही रस्त्यांवरती सुद्धा माणसांना All are very hot tempered. सगळेच असे खवळलेले असतात. Every person. सगळे कुणाकडेही थोडंसं नीट बघा, कळून येतं की पारा चढलेलाच आहे. His anger is on Tom, he is harassing Tim. आणि त्याचा राग आहे टॉमवर, त्याचा राग आहे आण्यावर, तो छळतोय बन्याला. हे असं आहे. He is angry on Tom, but he cannot handle him, so he is handling the weaker. त्याला राग आलेला आण्यावरती, पण त्याला जमत नाही आण्याला हाताळायला. मग तो बन्यावरती राग काढतोय, कारण बन्या अशक्त आहे, ऐकतो सगळं. Okay? When I was in the world, I was living that kind of life. अहो मी जगात असताना अशा पद्धतीचं जीवन जगायचो. I was tired of talks that came to nothing. दमलेलो होतो मी अशा सगळ्या बोलण्यांना ऐकून की जी बोलणी शेवटी शून्यातच निघाली. People just talked लोक नुसतेच बोलले and nothing came out of it. आणि त्यातनं निष्पन्न काहीच झालं नाही. Don't worry, I will take care. काळजी करू नका, आम्ही सांभाळीन. My uncles, my aunts, they all said, don't worry. काका काकू आत्या सगळे म्हणाले आम्ही सांभाळू तुम्हाला. We were all small. लहान होतो ना आम्ही सगळी भावंड. Daddy was dying. डॅडी म्हणजे डॅडींचं निधनच होणार होतं, त्यांना त्रास एवढा होता. His whole family said, don't worry. तर डॅडीकडचा पूर्ण परिवार तेव्हा म्हणाला काळजी करू नको, We are there. आम्ही आहोत. After my dad's death, nobody was there. वडिलांच्या मृत्यू पश्चात कोणीही उभं राहिलं नाही पाठीशी. People promised, but it never showed up. आणि लोकांनी वचनं दिली पण लोक कधी उभीच राहिली नाहीत ती पूर्ण करायला. God made me to stand up. देवानी मला उभं केलंय. So are you burnt out today? तर आज तुम्ही असे मी जळून राख झाल्यासारखं वाटतंय असं होतंय का तुम्हाला? Then it is nature's way of telling you that you have been going through unsuccessful motions in your life. तर हा एक निसर्गाचा प्रकार किंवा रीत आहे तुम्हाला हे सांगायला की तुम्ही या चक्रामध्ये अपयशी फिरताय. Nature is telling you turn to God. निसर्ग तुम्हाला सांगतो इशारा करून की देवाकडे वळ असं Your म्हणा. body sickness is telling you turn to God. तुमच्या शरीरातले आजार तुम्हाला सांगतायत की अरे देवाकडे वळ रे बाबा. Your bad situation and circumstances telling you turn to God. तुझी वाईट परिस्थिती तुला आता सांगते की देवाकडे वळ. The whole creation is telling you. पूर्ण निर्मिती तुला ओरडून ओरडून सांगते की Foolish man, देवाकडे turn to God. मूर्ख माणसा देवाजवळ जा. The ox knows its master. अरे बैलाला त्याचा मालक माहितीये, The donkey knows its crib. गाढवाला मालकाचं घर माहितीये. God says, but my people don't know ते me. म्हणतो माझ्या लोकांना मी माहितीच नाही रे, माझ्याकडे येतच नाही. See the cows return back home. तुम्ही पहा ना गायी जेव्हा संध्याकाळच्या जातात परत गोठ्यात, Say, whole day they will be grazing. Evening they will go back to their master. संपूर्ण दिवसभर चरत राहतील पण सायंकाळ झाली की त्यांचा गोठा त्यांना माहिती असतो आणि गोठ्याचा मालक माहित असतो त्यांना. But we never turn to God. पण आपण नाही कधी देवाकडे असे फिरत. Bible says बायबल in म्हणतं Psalm 19 verse 1, स्तोत्र 19 त्यातलं पहिलं वचन, heavens declare the glory of God. स्वर्ग देवाचा गौरव जाहीर करत आहे. Amen. स्वर्ग देवाचा गौरव जाहीर करत आहे. आपल्याला काय झालंय देवच जाणे. Burnout occurs because we are trying to solve the same problem over and over. आपण जळून राग झाल्यासारखे का झालोय माहितीये? कारण आपण आपल्या त्याच समस्या स्वतःच्या हातांनी सारख्या सोडवायचा प्रयत्न करतोय जे नाही होऊ शकत.
Burnout occurs when body, soul, and spirit cannot adhere to the demands. जीव आत्मा शरीर जेव्हा मागण्या पूर्ण करू शकत नाही त्यावेळेला आपण जळून राग झाल्यासारखे होतो की मी कला चालू It cannot keep up that task. नाही जमत होतच नाही जीव आत्मा शरीर. Don't try to force yourself to get it done. बळजबरी करू नका. एखादी गोष्ट घडवून आणायची बळजबरी लक्षात घ्या, हे करू नका. Don't stress yourself so much that you die. एवढं स्वतःला टेन्शन देऊ नका की शेवटी त्या टेन्शन मध्ये तू मेला. Give it to Jesus. येशूना देऊन टाका ना. He will handle it. येशू सगळं काय हाताळतील. If things are annoying, गोष्टी तुला राग देणाऱ्या आहेत if there is समजा. a conflict and danger, काय संघर्ष आहे, काय वादीवाद आहे, धोका आहे, if it is impossible, अशक्य आहे, just say, Lord, फक्त म्हणा प्रभू it is impossible for नाही me. जमत मला आता, मी संपले ॲज इट इज, मी खलास झाले, तू बघून घे, Please help me. मदत कर मला आणि तूच बघून घे. And He will help you. आणि देव मदत करेल. देव Praise आहेच God. त्याच्यासाठी आपल्या पाठीशी. Jesus. Let's all stand up, people. सर्वांनी कृपया उभे राहा. Let us all look to God. प्रभूकडे आपण बघूया सर्वांनी. Many of you must be believing in the Lord, तुमच्यातले अनेक जण प्रभूवर विश्वास तर ठेवतच असतील, but I encourage you, पण मी तुम्हा लोकांना प्रोत्साहन देत आहे, draw a little bit more closer. थोडं अजून जास्त देवाच्या जवळ या. More than what you did before अगोदर COVID-19 started. कोविड-19 हा सगळा करोना सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही जे काही केलं त्याहून थोडे जास्त आता देवाच्या जवळ या. Now a little bit more. अजून थोडंसं प्रभूच्या समीप या. It's better. या काळामध्ये तेच Because चांगलं आहे सध्याला. This situation is telling you, काही सगळी परिस्थिती आपल्याला हेच सांगते आणि इशारा करते turn to your God. की तुझ्या प्रभूकडे वळ, Turn to your God. येशूकडे वळ, तुझ्या प्रभूकडे वळ. In your conscience, in your mind, तुमच्या मनात, तुमच्या सद्विवेक भावात it's telling you, तुम्हाला हाच इशारा येतोय turn to God. की देवाकडे वळ रे बाबा. Every time you say, oh, this is hard, ज्या दरवेळेला तुम्ही म्हणाल की हे अवघड आहे, something is saying, turn to God. हे कठीण आहे, त्या दरवेळेला काहीतरी एक आवाज येऊन तुला म्हणेल की Yes. देवाकडे वळ. Inside. आतून आवाज येतो, तो मारू नको रे, Don't kill that. तो ठार मारू नको. तो आतला आवाज जो तुला म्हणतोय की Voice. तू देवाकडे फिर. Every time a voice tells you, turn to God, turn. ज्या दरवेळेला तुला ती वाणी म्हणते देवाकडे वळ, देवाकडे वळ, लगेच देवाकडे वळायचं. Shall we look to God? प्रभूकडे बघू आपण आता. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, thank you for all the people who are watching us. जी सर्व माणसं आम्हाला पाहतायत त्यांच्यासाठी तुला धन्यवाद. Master, प्रभू, some of them don't know you. काही लोकांना त्यामध्ये तू ठाऊक नाहीस, But Lord, पण today they have heard the word. प्रभू आज त्यांनी वचन ऐकलेलं आहे. Let your word enter their hearts. तुझं वचन त्यांच्या हृदयात प्रवेश करू And दे let them be born again. आणि त्यांचा नवीन जन्म होऊ दे. Speak to the Lord. प्रभूशी बोला आता Say, सर्वांनी. Lord, म्हणा प्रभू, forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Come into my heart. माझ्या हृदयामध्ये ये. Change my life. माझं जीवन बदल. I need you. मला तुझी गरज आहे. Pre-2019, I thought I could do everything. 2019च्या अगोदर मला असं वाटायचं की मी सगळं काही करू शकतो, But pro-2019, I know it's not पण possible. 2019 नंतर माझ्या लक्षात यायला लागलेलं आहे की मी काहीच करू शकत नाही. So I'm trusting on you. आणि म्हणून मी आता तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. Jesus, येशू, save me. मला वाचवा. Help me. येशू, मला मदत करा. Heal me. येशू, मला बरं Deliver करा. me. येशू, मला सुटका द्या. See, He's coming in your पहा, heart. येशू येत आहेत बरं का, He is changing you. आणि बदलतायत तुम्हाला, He is blessing you. आशीर्वाद देत आहेत He is तुम्हाला, healing you. आरोग्य देत आहेत तुम्हाला. Even those who know Jesus, ज्या माणसांना येशू ठाऊक आहे, even such ones, असे लोक सुद्धा call out to Him येशूंचा धावा करा, because the anointing is here. कारण अभिषेक इथे आला, The power of God is here. देवाचं सामर्थ्य इथे The आलं. word of God has to prevail. देवाचं वचन टिकलं पाहिजे. Word of God has to prevail. देवाचं वचनच टिकलं And it पाहिजे. is prevailing in आणि your life. देवाचं वचन टिकत आहे. The Lord is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श The करत Lord is आहे. healing you. प्रभू तुम्हाला The आरोग्य Lord देत is आहे. delivering you. प्रभू तुम्हाला सुटका देत Things आहे. are happening. गोष्टी घडत आहेत. Situations are changing. परिस्थिती बदलत आहे. Peace is coming. शांती येत आहे. Joy is coming. आनंद येत आहे. Release is coming. सुटका येत आहे. Freedom is coming. आझादी येत Say आहे. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Lord, let everything work for their good. प्रभू सर्व काही त्यांच्या चांगल्याकडे होऊ दे Remove them from the waterless pit. आणि त्यांना पाणी विरहित खड्ड्यातनं बाहेर काढ. You said, तू म्हणाला, I am the one who will remove you from the waterless pit. मी तुम्हाला वाळलेल्या खड्ड्यातनं बाहेर काढीन. And you set an example in the Bible आणि तू बायबलमध्ये उदाहरण ठेवलंस, where you removed Joseph from the waterless pit. जिथं योसेफाला तू अशा वाळलेल्या
त्या सुकलेल्या खड्ड्यातनं बाहेर काढलं and made him the prime minister of Egypt. आणि पार मिस्र देशाचा त्याला पंतप्रधान केलं. It is your doing and it is marvelous in our हे eyes. तुझं कार्य आहे, आमच्या नजरेमध्ये हे फार अद्भुत I आहे. claim the same kind of blessings to come forth to my people in Jesus' name. असल्याच पद्धतीचे आशीर्वाद माझ्या लोकांवर यायसाठी येशूच्या नावात मी तुला मागतोय. Receive this blessing. हे आशीर्वाद स्वीकारा. Receive this हे blessing आशीर्वाद स्वीकारा. in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Amen and amen. आमेन. Amen, amen, amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is a good God. देव चांगला देव आहे. He will take care of everything. देव सगळं सांभाळेल. Just walk in His presence. फक्त देवाच्या सहवासात चाला. Walk with God. देवाबरोबर चाला. Be humble. नम्र राहा. Seek His face every morning. रोज सकाळी प्रभूचं मुख शोधा. Everything will be fine. सगळं ठीकठाक होईल. And one day आणि एके दिवशी we will come out of it. आपण या सगळ्यातनं बाहेर पडू. Amen. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.